हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आता मी तुमचा आवडता व्हिडिओ तुमच्याकडे नवीन एक ब्लॉग घेऊन आलो आहे. तर आम्ही कुठं जातो फिरायला मलाच नाही माहिती. चला आपण जाऊ फिरायला. भाऊ असा बोलेला आपल्या फिरायला जायचं आहे, तर मी म्हटलं चला मग आम्ही निघालो फिरायला. रॉयल एनफील्ड क्वीन. तर आपण जातो आता पुण्याला ऑन द वे. तर चला तुम्हाला दाखवतो आपली आजची मजा. त्यानंतर आम्ही नाईटला आलेलो पेट्रोल पंपला, कारण की आम्हाला वाटलं डबल नाईटला पेट्रोल पंप एखादा भेटायला चालू. त्यानंतर आम्ही गेलो पेट्रोल टाकायला. पहिलंच पेट्रोल 5 to 6 लिटर ऑलरेडी इन्क्लूड होतं गाडीमध्ये. तरी पण आम्ही नंतर फुल टँक केलेला. ओव्हरफ्लो होणे गणपती बाप्पा गए पुतुराज होटल पे, थोड़ा नाश्ता वाश्ता करेंगे. अभी 8:11 चलो गए. देखो अभी हमारा पे पुतुराज पे खाना वाना खाया अभी. 2 मिनट बाद हो 1 मिनिट काय विषय. आता आम्ही स्पीकर घेतोय. झालं काय जाय स्पीकर झालं आहे आमच्या जॉईन. बघा स्पीकर घेतलं आहे आम्ही आता. मस्त काय ऐकत ना. हे बघा आपले क्वीन कशी छान दिसते ना. त्या गोष्टी लाईट होता. हे गाइस देखो अभी हम फिर से और अहमदाबाद से आ गए. थोड़े अभी थोड़ा रेस्ट करेंगे. अभी क्या है होटल संग्राम के पास आ गए. अभी थोड़ा खाना वाना खाने के पहले नाश्ता किया, अभी खाना वाना खाया. खाना वाना खाने के बाद फिर से ऑन द वे पुणे. त्यानंतर बाईकवर खूप थंडी वाजत होती बेकार. मग नंतर आम्ही चहा प्यायला थांबलो. मस्त वाटत होतं एकदम भारी. त्यानंतर थोडं समोर गेल्यानंतर आम्ही गणपती मंदिरामध्ये थोडं स्टँड घेतला. मग तिथं थोडा आराम वगैरे केला. त्यानंतर लगेचच पुन्हा आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघालेलो आम्ही आमचं. त्यानंतर झोप वगैरे झाली. मग मूड झाल्यानंतर मग फ्रेश भारी वाटत होतं. एकदम असा व्ह्यू एकदम असा छान असा वाटत होता. खूपच भारी फील येत होतं बाईकवर. खूपच छान फिलिंग येत होती. मॉर्निंग वाईपच एकदम छान वाटत होतं. त्यानंतर आमच्या पेट्रोलचं टाइम झालेलं. त्यानंतर आम्ही डबल पेट्रोल इन्क्लूड केलेलं. त्यानंतर डबल निघालेलो. एकदम भारी वाटतं. हे बा अर्जुन खतम. तर आता आपण आलो आहे आस्करवाडी मिसळला. एकदम फेमस आहे बघा, इंस्टाग्रामवर आहे. तर चला आता फ्रेश वगैरे झालो आहे मस्त वगैरे. आत्ता वगैरे घेतले आता फ्रेश झाले. आता आपण बघू काय ऑर्डर केले आपण. मेनू वगैरे एकदम छान भेटतो असं. इंस्टाग्रामला बघितले होते आम्ही व्हिडिओ वगैरे. तर बघू आपण आज मेनू काय काय. ओ अमेझिंग डिश. फेमस मिसळ डोसा. 2 hours later. किती छान गणपती बघा. मला चलो गाइस हम आ गए अभी पुणे में. तिथं भारी डेकोरेशन बनणार आहे यार. हा बघ ना कसं भारी करायला. गणपती किती भारी भारी. किती छान गणपती होतं. बाप रे बाप. भाऊ गणपती वाहत होता इथून. आता नाही होतं काय हरी नाच गणपती. अभी किती भारी भारी गणपती आहे बघा. खूप खतरनाक करत आहे. अरे बापरे बाप. आता आपण आलो दगडूशेठ गणपतीला बघा. खूपच गर्दी आहे बघा. खतरनाक. बापरे बाप. जाऊ देत तर नाही. पेंटिंग चालू आहे आता गणपतीची. त्यामुळं सगळं ते कागद पेपर लावलेले आहेत. तसं त्या पेंटिंग चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. हाथी देखो हाथी कितने बड़े बड़े. अगदी खतरनाक गर्दा होता पुण्यामध्ये. अरे बापरे बाप काय खतरनाक गर्दा होता. त्यानंतर आम्ही शॉपिंग वगैरे केली. त्यानंतर निघालेलो. त्यानंतर आम्ही खूप शॉपिंग वगैरे केलेली. आम्हाला शॉपिंग करायला कमीत कमी 5-6 वाजलेले. आम्हाला इव्हनिंग झाली डायरेक्ट. त्यानंतर आम्ही मग निघालेलो. आम्हाला नाईटला खूप उशीर झाला होता. मग आम्ही त्यानंतर अहमदनगरला स्टे केलेलं. नाईटभर थांबलो होतो रूम वगैरे करून तुलावरीला. त्यानंतर मॉर्निंगला सकाळी
मॉर्निंगला 5 वाजता निघालेलो तिथून. मग निघालो त्यानंतर खूपच भारी वाईबस होता. मग बाईकवर खूप भारी फील येत होतं. बघा तुम्ही कितीतरी छान व्ह्यू असा येत होता. बघा खूपच भारी वाटत होतं. खूप फील घेतलं त्यानंतर खूप मजा आली. त्यानंतर आम्ही अहमदनगरच्या बाहेर पडणं असा पाऊस जोरात स्टार्ट झालेला. आम्हाला एवढा पाऊस लागला. त्यानंतर भाऊकडे रेनकोट नव्हतं. मग नंतर माझ्याकडे रेनकोट होतं. नंतर मी नॉनस्टॉप अहमदनगरवरून डायरेक्ट जालन्याला आम्ही नॉनस्टॉप बाईक आणली. त्यानंतर जालन्याला थांबल्यानंतर मस्त नाश्ता वगैरे केलेला. त्यानंतर जालन्यामध्ये पोचले आम्ही थोडी शॉपिंग केलेली जालन्याला डबल. त्यानंतर आमचं खूप मोठं नुकसान झालं होतं. बापरे बाप काय सांगणार तुम्हाला. तर 3,000चं नुकसान झालं होतं. शॉपिंग केली त्यानंतर निघालो डबल. तो नॉन स्टॉप आज पुणे से आ गए अपनी बारिश में भी. देखो अभी थोड़ा मंदी बैल ले लिए. बैल थोड़े देखो अभी हमारा भाई चलाने वाला है बाइक. अब तो मैंने चलाई. हे बघा किती खतरनाक आहे. पुण्यापासून नॉनस्टॉप आलो आहे आम्ही भिजत पावसामध्ये. हे बा 3,000चं नुकसान झालं. आम्ही सामान आणले सगळं जळून गेले आमच्या बुलेटमुळं. आता काय फक्त बैल घेऊन चोले. सायलेन्सर एका सायलेन्स आणलं काय. 3,000चं नुकसान झालं. जे सामान आणलं सगळं जळून गेले. खाक झालं खाक. काय बैलच राहिले फक्त आता. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. तर बघा आमची अशी मजा आलेली. आम्हाला 2 दिवस लागले जायला आणि यायला. नसतं 1 दिवस जायला आणि 1 दिवस यायला. तर थँक्स गाईज. प्लीज शेअर अँड वॉच. थँक्स. लव यू गाईज.